रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये असेल, आता व्यावसायिक सिलेंडर द्यायला सरकारने बंदी केली आहे. त्यामुळे हॉटेल व्यावसायिकांना मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्या रत्नागिरी शहरातील हॉटेल व्यावसायिकांनी आता एका चुलीवर जेवण चालू करायला सुरुवात केलेली आहे. आपण बघत आहोत की या ठिकाणी व्हेज असेल हे जेवण त्यांनी चुलीवर चालू करण्यासाठी, की आपला स्टाफ असेल किंवा आपल्याकडे येणारा ग्राहक पर्यटक जेवण नाही म्हणून येऊ नये यासाठी त्यांनी चुलीवरचा पर्याय कारण गेले 2 ते 3 दिवस झाले त्यांना सिलेंडर मिळत नाहीये आणि हे सिलेंडर मिळत नसल्यामुळे त्यांनी आता हा चुलीवरचा पर्याय चालू केला. आपण बघत आपल्यासोबत हॉटेलचे चालक आहेत, कौस्तुभ सावंत आपल्यासोबत आहेत. काय परिस्थिती आहे तुम्हाला माहिती आहे, पण तुम्ही चुलीवरचा हे कसा अनुभव आला तुम्हाला किंवा काय नियोजन केलं चुलीवरचं जेवण? 7 वर्षापूर्वी आपण शिकलोय की कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा कोरोना आला त्यावेळेला कसं जगायचं आपण त्यावेळेस शिकलोय आणि कोणत्या पर्याप्त परिस्थितींवरती मात करत आपण हे सगळं पुढे जाऊ शकतो याचा विचार आपण केला. 4 दिवसापासून आपला सिलेंडरचा पुरवठा आपल्याला होत नव्हता आणि त्याच वेळेला आमच्या लक्षात आलं की अशीच जर परिस्थिती राहिली तर इथून पुढे आपण हॉटेल चालवू शकणार नाही आणि येणाऱ्या ग्राहकांना, रत्नागिरीमध्ये येणाऱ्या पर्यटकांना ही सोय उपलब्ध करून द्यावी हा विचार आमच्या डोक्यामध्ये होता. त्याचबरोबर आमच्यावरती अवलंबून असलेले आमचे सर्व सहकारी, आमचं एक कुटुंबच आहे, त्याचबरोबर आमच्यावरती अवलंबून असलेले आमचे सगळे वेंडर्स, या सगळ्यांवरती कुठेतरी उपासमारीची वेळ येऊ नये किंवा त्या वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून आम्ही असं सर्वांनी मिळून विचार केला की आपण चुलीवरचं जेवण करूया. आणि हे चुलीवरचं जेवण करण्याची संकल्पना आमच्या संपूर्ण स्टाफचीच आहे. त्यांना ह्या सगळ्या कोकणातला स्टाफ असल्यामुळे मुळातच घरामध्ये आपल्या सगळ्यांच्या चुली असतातच, तर त्या चुलींच्या जेवणाची करण्याची पद्धत, सवय ही सगळी माहिती आहे. त्याच्यामुळे हे करणं आम्हाला सहज शक्य झालं आणि सोपं झालं. परंतु याच्यामध्ये चॅलेंज आहे, कारण हॉटेल्स म्हटलं की हॉटेलला येणारा स्टाफ आणि त्याला लागणारं जेवण किंवा ते जे क्युझिन आहे ते सगळं सिलेक्टेड असतं. पण आम्ही याच्यावरती पर्याय म्हणून आमचा जो मेनू आहे हा सिलेक्टेड मेनू केला, लिमिटेड मेनू केला आणि लिमिटेड मेनू करताना जे चुलीवरती सहज शक्य होईल अशा गोष्टी आम्ही निवडल्या आणि त्या आता इथून पुढे आम्ही चालवणार आहोत. रत्नागिरीमध्ये येणारा टुरिस्ट हा त्यामागचा एक खूप मोठा अँगल आहे, आम्ही तो डोळ्यासमोर ठेवला आहे, कारण रत्नागिरीत येणाऱ्या टुरिस्टना चुलीवरचं जेवण नक्की आवडेल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. पण जेव्हा गॅसवर असताना मेनू भरपूर असते, पण आता चुलीवर तुम्ही आजपासून चालू केलेलं आहे, पण त्यासाठी मेनू काही कमी केलेत किंवा काही दरांमध्ये पण काही फरक केलाय का? नाही, दरांमध्ये अजून तरी काही तो विचार केला नाही, कारण थोडंसं आम्ही असा विचार करतोय की पैसे कमवण्यापेक्षा वेळ मारून नेणं गरजेचं आहे आणि आता वेळ जी आहे ही लोकांना चांगली सेवा देणं आणि योग्य तो भाव घेणं हे एकमेव आमचं ध्येय आहे. प्रत्येक वेळेला पैसे कमवणं हा त्याच्यातला मुख्य उद्देश नसतो, व्यवसाय असला जरी. परंतु तुम्ही म्हणता जसं की काही गोष्टी ज्या आहेत, मगाशीच म्हटलं मी की मेन्यू मधल्या काही गोष्टी आम्हाला लिमिटेड कराव्या लागल्यात, अल्टर कराव्या लागल्यात, की ज्या करणं आमच्या कुकना सोपं जाईल हा विचार आम्ही केला आहे. नक्कीच आपल्यासोबत इथले काही स्टाफ पण आहेत, की कसा होता अनुभव तुमचा? आणि कारण चुलीवर पहिल्यांदा तुम्ही जेवण करताय ग्राहकांसाठी, कारण नेहमी गॅसवर किंवा इंडक्स असेल त्याच्यावर करता तुम्ही, पण आता चुलीवरचा अनुभव कसा आलाय? अनुभव थोडा वेगळा आहे, पण हा अनुभव पण अनुभवण्यासारखा आहे ऍक्च्युली. याच्यावर काम करताना तशा प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन थोडी कमी आहे, कारण आमच्याकडे जो स्टाफ आहे तो तसा जवळपासच आहे, कोकणातल्या एरियातला आहे, त्यामुळे त्यांना घरी चुलीवर काम करायची सवय आहे. फक्त इथला मेन्यू थोडा वेगळा असल्यामुळे तो सगळा मेन्यू चुलीवर करणं पॉसिबल नाहीये. जसं की आपण चायनीज आयटम म्हणू शकतो, ते सगळे चुलीवर करणं पॉसिबल होत नाही. पण आम्ही त्यातल्या त्यात जे काही पॉसिबल होईल, जे आमच्या गेस्ट लोकांना, कस्टमर लोकांना देता येईल व्यवस्थित, ते चांगलं प्लॅन केलेलं आहे. मेन्यू तसा थोडा लिमिटेड आहे, पण तो आमच्या गेस्टला, येणारे जे आमचे रेग्युलर गेस्ट आहेत त्यांना नक्की आवडेल आणि तोच आम्ही त्यांना चांगल्या टेस्टमध्ये देण्याचा प्रयत्न. नक्कीच, म्हणजे आता किती दिवस चुलीवर जेवण करायला लागतं हे सुद्धा आता या हॉटेल व्यावसायिकांना बघायला नाही, कारण सरकारकडनं अजून